माणसं अशा बाह्या मांग करतात हा आणि म्हणतात ये बरोबर ना. आता ते काय म्हणतात, काय दाखवतो म्हणतात तुला, तुमच्याकडे भांडणं होत नाहीत तो कुठं, तू पुढे ये आणि तो येत नाही, पुढच्या भांडण करायचं नसते त्या दिवशी. हा तो म्हणते जाऊ द्या कुठे भांडणार नको बाबा, तर इकडचा त्याला जमत नाही तर तो राहू राहू म्हणते तू जर खऱ्या बापाचा असतील म्हणजे याला म्हणतात भांडणाचा अवतरण ते जेवायचेच नसतात. या आता त्यानं तसं म्हटल्यामुळे याला खोट्या बापाचा हॉट का नाही, जबाव तर आपला बाप खोटा आणि जबाव तर मग सगळ्याचे बाप कुठं कोर्टात, असा सगळा पेच राहतो. म्हणजे एक पात्र ज्ञात आहे, आपण जाणून बुजून त्याचा उच्चारही करतो आणि वरून कबील करतो, आणि इथं काही नाही तिथं खाईन कुंतून दाखवतो असं म्हणतात. आखाड तोंडी तर हे जास्ती शब्द ऐकायला मिळतात धुण्याच्या वेळेस. अशी भानगडी तर असो, तर हे पातक आम्ही पाप करतो. दुसरं, धर्मशास्त्रामध्ये काही पातक घडतात पण कळतच नाही, नाही ना ते घडू देणे लागतात पण माहीत आहेत पण थांबवता येत नाही. यातलं पाप कोणतं, पिशून नावाचं पाप. कुठा जागे व्हारे, आता या अभंगामध्ये हा शब्द आलेला आहे, काकड्यामध्ये हा म्हणतो आपण. हा आता पैशून्य म्हणतात त्याला. याचे दोन अर्थ आहेत वेगवेगळे, परत धर्मशास्त्रामध्ये याचा उल्लेख मारतो. एक पाप कोणतं, पिशून शब्दाचा अर्थ होतो पिसणं. बाया दळतात, शेतकरी मळण होत्या पूर्वीच्या, मळणी करतात ना तुम्हाला जुन्या लोकांना, किंवा आता थ्रेशिंग म्हणतो आपण त्याला, मळणी यंत्र. किंवा आता ट्रॅक्टर मध्ये आपण रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, पंजी, फराट वगैरे करतो, तर कितीतरी प्राण्यांचे जीव मरतात, घर काय होतात, मोडल्या जातात, लाखो मुंग्या मरतात टायर खाली आणि ढेकळं पडून वगैरे. हे ही पाप शेतकऱ्याला माहिती आहे तरी तू करतो नाही, त्याला ते करावं लागतं. मग या सगळ्या पापातून बाहेर निघायसाठी प्रायश्चित्त नावाचा मार्ग दिला. त्याच्यात तुम्हाला काही व्रत सांगतो, ही जे आपल्याकडे उपवास, तपास, तीर्थयात्रा आदी करून आहेत का नाही, याच्या पाठीमागे ती संकल्पना आहे. तुझ्याकडनं घडलेल्या पापातून तू बाहेर निघला पाहिजे म्हणून तू काय कर, हे कर. मग त्यातलं एक व्रत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. कृच्छ चांद्रायण नावाचं व्रत आहे. जनरली ते अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी, आपल्या इकडचा महिने कधी चालू होतात, मराठी महिने पौर्णिमेला का सगळं नाही, हे आता माहित नाही म्हणून विचार लागते लोकांना. मराठी महिने चालू कधी होतात, पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या प्रतिपदेला का अमावस्येच्या नंतर येणाऱ्या प्रतिपदेला? अमावस्या आपल्या इकडचे, आणि नर्मदा नदीच्या पलीकडचे ते पौर्णिमेला. म्हणून त्याच्यानं आपल्या दिवाळी, त्याच्यानं आपल्या पोळ्या, त्याच्यानं आपल्या काकड्या